चला आता सर्व गणपती बाप्पा आहे ना विसर्जन झालेलं आहे। आता फक्त एक शेवटचं आहे ना इथे विसर्जन बाकी आहे, ते पण साकीनाकाच्या महाराजाचं। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश। आम्ही सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी YouTube चॅनल सुधीर वेज ज्योती ब्लॉग्स मध्ये। तर आहे ना मित्रांनो आज विसर्जनच आहे आणि मी पवईला आलोय, दुसऱ्या दिवशी आलेलो आहे आणि माझा ना ब्लॉग ऑलरेडी शूट करून झालाय। मी इंट्रो आता देतोय कारण का मी सकाळी 5 वाजता आलो होतो, तर 5 वाजल्यापासून मी इथे शूट करतो आणि आता वाजलेले आहेत 12। शेवटचं विसर्जन झालेलं आहे साकीनाकाच्या महाराजाचं। उपनगरातील सगळ्यात उंच मूर्ती होती। तर आता हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, खूप मस्त ब्लॉग आहे आणि खूप मस्त असं विसर्जन इथे केलेलं आहे खूप मोठ्या मोठ्या मूर्तींचं। तर आणि एक आहे ना कमेंट इकडे करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। गणपती बाप्पा मोरया। चला आता इकडे आलेलो आहे आणि हे बघा आता इथे ना अशा मूर्त्या आहेत लाईन मध्ये लागल्यात गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी। आणि आता आहे ना हा बघा, हा पहिला इथे आपल्याला दिसतोय ना, हा आहे भांडूपचा विघ्नेश्वर आहे, हा बघा हा वाला। आणि त्यानंतर तिकडे सम्राट आहे, खैरानीचा सम्राट आहे आणि त्याच्या नंतर खूप सारे गणपती लागले आणि पुढे तिकडे आहेत ना विघ्नहर्ता आणि साकीनाका उभा आहे त्या साईडला। आता ते अटकत होते की काय माहिती नाही, पण बघूया आपण त्याचा काय। पहिलं इकडचं विसर्जन आपण बघूया। आपला जो पाठ आहे ना, तो पाठ त्या कराटीवर बसत नाही, तो पाठ मोठा आहे। Hey, Govind. आता आपण बघितलं भांडूपचा विघ्नेश्वरचं आता विसर्जन झालं गणपती बाप्पाचं। आणि हा आहे कांजूरचा विघ्नहर्ता आहे। आता मला वाटतं या बाप्पाचा विसर्जन होणार आहे, बघा कांजूरचा विघ्नहर्ता आहे। आणि आता सगळे गणपती बाप्पा ना असे लाईनीमध्ये विसर्जनसाठी उभे आहेत। कांजूरचा विघ्नहर्ताच्या नंतर आहे बघा ही मूर्ती आहे, ही बघा चांदिवलीचा महाराज आहे त्यानंतर, आणि त्याच्या मागे आहे खैरानीचा सम्राट। हा बघा हा चांदिवलीचा महाराज आहे आणि त्यानंतर आहे खैरानीचा सम्राट आहे, असे लाईनीमध्ये लागलेत। आणि तिकडे एक आता एक गणपती बाप्पा विसर्जन होत आहे, आता तो बघूया आपण मस्त। मूर्ती मार्गातून बाजूला यायचं आहे, पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्ते चला बाजूला यायचं आहे, दर्शन नंतर घ्यायचं आहे, पहिला आपण बाजूला यायचं आहे। चेंडू काढून थोडे बाहेर काढून तू सांगतो पुढे जाऊन पार करा। पुढे मूर्ती विटाचा
सम्राट बस राहू द्या. अजून प्रथा कोटी विटा रस्त्याला पुढे जाऊ द्या. कोटी विटा पुढे जाऊ द्या. रस्त्याला पुढे जाऊ द्या. व्हेरी गुड. चला हा बस थांबू द्या. थांबू द्या आता. बस थांबू द्या. सेक्शन थांबू द्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सात गणाचे बावेश्वरच्या राजाचं 22 राजाचं गणपती मगाशी नक्की किती होते? अजून पण 22 सांगतात ते. गणपती गेले. हे बघा, हे आता आलेले आहेत गणपती इथे. कोंडी विटाचा राजा आहे आणि इथे आहे हा बघा, हा मन्नत का राजा आहे. आता हे दोन इकडे आहेत आणि तिकडे थांबले तेव्हा 3 गणपती तिकडे थांबलेले आहेत त्या बाजूला. तिकडे आहे पहिला साकीनाकाचा विघ्नहर्ता आहे, साकीनाकाचा महाराज आहे आणि त्याच्या मागे पण एक गणपती आहे. म्हणजे 3 गणपती बाप्पा तिकडे थांबलेले आहेत. मंडळाचे कार्यकर्ते साकीनाकाचे संगोलीचा महाराजा खाली जावा. खाली चला, हे गणेश भक्त जे आहेत बाजूला व्हायचे. आपण जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे बाजूला व्हायचं आहे. पुढची मूर्ती घ्या. जेटी नंबर 2 पुढची मूर्ती घ्या. तिकडे पुढे घ्या. चला पुढे घ्या.
अजून जाणार ना मूर्ती. ठीक आहे, पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी लवकर या, 12 वाजता लवकर नंबर लागेल तुमचा. तर 3 मूर्त्या मोठ्या 35 फुटाच्या. 6 तासानंतर तुमचं विसर्जन होईल. गोरेगावचा राजा मूर्त्या इकडे पाठवायचे. जेटी नंबर 1 ला दोन्ही मूर्त्या जेटी नंबर 1 ला पाठवायचे. पीछे 2 है, फिर 5 को बड़ा 3 है. बड़ा 3 तो नहीं लेगा, वो सामने वाले. हाँ, ये छोटा वाला है अभी, ये दोनों लेने गए. उसके बाद में जो आया है अभी. हे बघा, ह्या 2 मूर्त्या आहेत ना गणपती बाप्पाच्या. एक आहे साकीनाक्याचा विघ्नहर्ता आणि एक आहे साकीनाक्याचा महाराजा. तर हे आहेत ना, हे सगळ्यात शेवटी हे विसर्जन होणार आहेत, म्हणून त्यांना इथे उभे केलेत. आणि बाकीच्या मूर्त्या आहेत ना गणपती बाप्पांच्या, ते तिकडे विसर्जन होतात आहेत. हे बघा, आणि ह्या सगळ्यात शेवटी विसर्जन होणार आहेत. जागा द्यायची. ट्रॉली जाऊ द्या, ट्रॉली जाऊ द्या. एक मूर्ती घ्या पुढे. चला, वळवा. ही मूर्ती कुठलं मंडळ आहे? गोरेगावचा राजा. हे बघा, आता निघतोय गोरेगावचा राजा आहे आणि त्याच्या मागे पण 2 मूर्त्या अजून बाकी आहेत. आणि इकडनं पण आता विसर्जन होणार आहे. हे बघा, खैरानीचा सम्राट.
काढून घ्यायची आहे. गोरेगाव ट्रॉली काढून घ्यायची आहे. बिना डील की आना वाली तरफ पुढे पुढे घ्या ना रे. बोला पुढे घ्या. गणेश भक्त उभे आहेत. मोठे मूर्तीचे आहे. ज्यांनी नंबर 2 दिसून येते. आपण कृपया बाजूला व्हायचं आहे. चला आता ना तिन्ही पण गणपती एकत्र आलेले आहेत. जे मोठे आहेत ते विसर्जनाला जाणार आहे. पहिला एक खैरानीचा सम्राट आहे आणि नंतर आहे साकीनाक्याचा विघ्नहर्ता आणि नंतर आहे साकीनाक्याचा महाराजा. पहिला सम्राट जाणार, नंतर विघ्नहर्ता जाणार आणि मग महाराजा विसर्जनाला जाणार. आपण जागा थोडा मूर्ती जाण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. गणेश भक्त कार्यकर्ते आपण मूर्ती जाण्याकरता जागा उपलब्ध करून द्यायची आहे. मूर्ती माझ्यातून बाजूला आहे. कधी एक जागावर घ्यायचं. चला आता आपण आहे ना पवई लेकला आहे. विसर्जन चालू आहे आणि आपला इथे एक सबस्क्रायबर मित्र इथे मिळाला आहे. काय नाव तुझं? भिक्षांत. भिक्षांत. अच्छा. आणि तुझं नाव काय राजा? अनिकेत. अनिकेत सरदारजी मित्र पण इकडे मिळालेला आहे. त्यांनी पण आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे. तर एकदा बोला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी.
चला आता आपण विसर्जन बघितलं खैरानीच्या सम्राटचं आणि आता आहे ना विघ्नहर्ता आहे आणि विघ्नहर्ताच्या नंतर असणार आहे साकीनाकाच्या महाराजाचं विसर्जन. तर आता पहिलं आहे ना साकीनाकाचा विघ्नहर्ताचं विसर्जन होणार आहे. नंबर 2 गणेश भक्त मूर्ती मार्गात जे गणेश भक्त उभा आहे त्यांनी बाजूला व्हायचं आहे. मूर्ती व्यवस्थित राहील याबाबत कार्यकर्त्यांनी काळजी घ्यायची आहे. मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती मार्गात कोणीही गणेश भक्त उभा राहणार नाही याबाबत आपण काळजी घ्यायची आहे. मूर्ती पुढे जाईल. मूर्ती पुढे जाऊया. साहेब पुढे घ्यायचं बघा. पाटील साहेब त्या ठिकाणी थांबू द्या. मूर्ती पुढे जाऊन मदत करायची आहे. इकडे बघता कार्यकर्ते पुढे घ्या. जाऊ पुढे. पुढे घ्या. पुढे घ्या. पुढे जाऊ द्या.
आता आहे ना पहिली चालली आहे मुंबईचा भाग्यविधाता, कारण का ती नंतर आली, आत्ताच आली ती पण, आणि मग साकीनाकाच्या महाराजाला शेवटी ठेवलं. आता ह्याचं विसर्जन झाल्यावर मग साकीनाकाच्या महाराजाचं विसर्जन होईल. चला आता सर्व गणपती बाप्पांना विसर्जन झालेलं आहे. आता फक्त एक शेवटचं आहे ना इथे विसर्जन बाकी आहे, ते पण साकीनाकाच्या महाराजाचं, आणि ते सगळ्यात शेवटीच इथे पवईला विसर्जन होत आहे. आणि आता वाजलेत किती आहे बघा, आता वाजले आहेत 11:15 वाजले. आता बघूया या मूर्तीचं विसर्जन कधी होतंय. बोला गणपती बाप्पा बोर या, आणि पुढच्या वर्षी लवकर या. हे बघा इथे जे विसर्जन होत आहे ना, ते हे आहे ना इथे जे कर्मचारी असतात यांच्या सहाय्याने होतात, कारण का व्यवस्थित विसर्जन करणं ही यांची जिम्मेदारी असते. बोला गणपती बाप्पा. आणि इथे साकीनाकाच्या महाराजावाले कार्यकर्ते पण आहेत. गणपती बाप्पा. उभा राहणार नाही याबाबत कार्यकर्त्यांनी काळजी घ्यायची आहे.
गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी कॅमेरा बंद कर कॅमेरा बंद कर चला आता सगळ्या गणपती बाप्पांचा विसर्जन आता झालेलं आहे आणि दुःख आता वाटत आहे, पण आता आपल्याला गणपती बाप्पाला एकच सांगणं आहे की बाबा पुढच्या वर्षी लवकर या आणि सगळ्यांचे विघ्न हरून टाक, सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे. तर चला आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतो. भेटू अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गणपती बाप्पा मोरया.